विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. गणित मैत्री या चॅनलमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण दुसरे वास्तव संख्या आता लेक्चर क्रमांक 4 मध्ये पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आता आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये बघितलेला भाग हा क्रमन्वितरित्या आपण पुढे न्यायला चालू आहे. पण त्यासाठी पाठीमागचे लेक्चर्स अटेंड करणं, ते ऐकणं मनापासून हे महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही ते ऐकत आहात, चांगल्या रीतीने रिस्पॉन्स सर्वजण देत आहात. सर्वांच्या सहकार्याबद्दल पुनश्च आभार. चांगल्या रीतीनं गणित आपण आत्मसात करूया, समजून घेऊया, आत्मविश्वास वाढवूया. चला आपण मग वास्तव संख्या या प्रकरणातल्या पुढील भागाकडे जरा जाऊया. आता आपण पुढच्या भागामध्ये ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कन्सिडर करावं. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मराठीमध्ये केवल मूल्य या संकल्पनेकडे आपण जरासं जाणार आहोत. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजेच केवल मूल्य, केवल मूल्य, फक्त मूल्याचा विचार करा असा तो भाग होऊन जातो ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचा. मूळ संकल्पना कशी आहे बघा, की थोडीशी कन्सेप्ट्स आपण क्लिअर करून घेऊन आपण पुढे जाणार आहोत. काही मुलांच्या शंका वगैरे चांगल्या रीतीने वितरित होत आहेत. पुढील ग्रुपमध्ये पाठीमागच्या काही शंका असतील. आता 1-2 प्रकरणं आपण पूर्णत्वाकडे नेत चालू आहे. त्यामुळे मुलं बघतायत, त्यांच्या शंका वगैरे पाठवत आहेत. चांगली गोष्ट आहे. त्या शंकांचंही निरसन करण्यासाठी आपण असं पण वेळेमध्ये वेळ असं ॲडजस्ट करत आपण पुढे जाणार आहोत. मूळ संकल्पना पुन्हा वास्तव संख्यांची संख्या रेषेकडे जरासं जाऊया. इथं आपण 0 घेतो, इथं 1 घेतो, हे 2, हे 3, ह्या धनसंख्या. या बाजूला संख्या धनच घ्यायच्या का? नाही, ह्या संख्या ऋण 1, -1, -2, -3 अशा संख्या असतात. आता हे डिस्टन्स, अंतर किती म्हणायचं, हा भाग कसा बघूया. आता हे अंतर किती झालं? शून्यापासूनचं जे अंतर आहे, हे अंतर, ह्या अंतराला आपण 1 सेंटीमीटर, 1 फूट, 1 किलोमीटर हे अंतर असं म्हणू शकतो. हे 2 किलोमीटर, हे 3 किलोमीटर. लक्षात आलं? आता पुन्हा काय करूया, ह्या बाजूला जाऊया. आता हे किती? हे डिस्टन्स ऋण 1 का? मग हे डिस्टन्स ऋण 2 का? हे अंतर ऋण 3 का? नाही. आता निर्देशकावरून बघायला गेलात तर तुम्हाला ऋण 1, -1, -2, -3. जरी इथं -1 हा त्याचा निर्देशक असता, तो बिंदूवरती लिहिला असेल, तरीसुद्धा त्याचं मूल्य एकच, अंतर हे एकच आहे. ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यूमधली ही संकल्पना आहे. आता ते रायटिंग कसं केले बघा. हा -1 असणार. जरी तुम्ही हे असं लिहित असताना हे अंतर ही संकल्पना आपल्याला अशी लिहायची आहे. ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ह्या 2 रेषांच्या मध्ये त्याला पुटअप करायचं आहे. एक्स काय पण असेल, -1 जरी असलं तरी पण, समजा त्याच्यामध्ये केवल मूल्याची किंमत जर -1 जरी आतमध्ये असले तरी पण ती बघा, इथं तुम्ही -2 असं म्हणायचं नाही, -2 असं म्हणायचं नाही. केवल मूल्याच्या चिन्हामध्ये -2 जरी आलं तरी सुद्धा ते अंतर 2 आहे. केवल मूल्याचा विचार करूया, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचा विचार करूया. हा पॅटर्न आपण, ही संकल्पना या पुढच्या सराव संच 2.5 मध्ये क्लिअर करणार आहोत. एक्झरसाइज 2.5 म्हणजे डिस्टन्स हा जो पॅटर्न आहे, तो जरी तर निर्देशक तुम्हाला -1, -2, -3 दिसत असले तरीसुद्धा आपल्याला ते घेत असताना मायनस जरी असले तर अंतर हे अंतर 2 आहे. -2चा संबंध नाही आहे. तिथं निर्देशक -2 आहे तरी त्याला केवल मूल्य -2च्या ऐवजी ते +2 असं घेणार आहोत. परत एकदा ही अंतराची संकल्पना आहे. केवल मूल्याची कन्सेप्ट अशी आहे. थोडंसं असं जरी असेल, हे बघा, परत आणखीन एक उदाहरण सांगतो बघा मी तुम्हाला, आणि मग आपण पुढच्या अभ्यासाकडे जाऊया. बघा जरासं, असं केवल मूल्य, ह्याचं केवल मूल्य किती? 2. ह्याचं केवल मूल्य किती? जरी ह्याचं कोइफिशियंट इथं -2 डिस्टन्स असलं तरी हे अंतर 2च. केवल मूल्य समजा -3 असलं तरी सुद्धा त्याची किंमत 3च घ्यायची आहे. असा तो भाग असतो. आतली संख्या 2 असेल किंवा -2 असेल तरी त्याचं उत्तर 2च. म्हणजे आतली संख्या 2 असेल किंवा -2 असेल तरी त्याचं उत्तर 2च आहे. पुन्हा एक सोपा भाग तुम्हाला अजून चांगल्या रीतीने सांगतो की काय ह्या अभ्यासमध्ये आपण शिकणार आहोत, कसं आपण पुढे जाणार आहोत. बघा, आतली संख्या 2 असेल किंवा -2 असेल, 2 असेल किंवा -2 असेल तरीसुद्धा त्याचं उत्तर 2च. आतली संख्या 3 असेल, त्या केवल मूल्याच्या चिन्हामधली, हे केवल मूल्याचं चिन्ह, ह्या 2 रेषा म्हणजे केवल मूल्याचं चिन्ह, जरी 3 असेल, -3 असेल तरीसुद्धा त्याचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जी घ्यायची आहे ती 3 घ्यायची आहे. हा विचार आपण या पुढच्या अभ्यासमध्ये, या एक्झरसाइजमध्ये करणार आहोत. थोडंसं एक सोपं एक्झाम्पल अजून एकदा बघूया, की ह्या एक्झाम्पलला घेऊन आपण पुढे जाऊया. चालेल? ओके. हा विचार, आतली संख्या -2 असली तरीसुद्धा केवल मूल्याचं, त्याचं केवल मूल्य, त्याची व्हॅल्यू ही -2 कधी घेणार नाही. पण
हे निर्देशक वजा 1 असला तरीसुद्धा त्याचं अंतर हे भाग आहे तो एकच घ्यायचा आहे. -2 असलं तरीसुद्धा त्याचं केवळ मूल्य 2 होणार. हे -3 असलं तरीसुद्धा त्याचं आन्सर हे 3च येणार. त्याचं ॲप्लिकेशन्स आपण कसं करायचं आहे बघा. अजून एक सोपं गणित बघतो तिथंच सांगतो तुम्हाला. हे नेमकं ह्या एक्झरसाईजमध्ये आपल्याला असं पुढे जाणार आहोत, अशा रीतीनं तो विचार आपण करणार आहोत. आता समजा की तुमच्याकडे असं काहीतरी उदाहरण दिले आणि मग त्याचं आन्सर काय असेल, म्हणजे त्याचं उत्तर अशी एक संख्या आहे. कशी आहे ही बघा. x प्लस किंवा मायनस काहीतरी घेऊया. x - 3 = 2. हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. कसा विचार करणार आहोत बघा. आता इथं ह्याची जी व्हॅल्यू आहे आतली केवळ मूल्याची आतली जी व्हॅल्यू आहे ना ती 2 असेल किंवा -2 असेल. मग त्याचं आत उत्तर काय असणार आहे बघा. कसं लिहायचं. x - 3 = हे आतली संख्या +2 पण असू शकेल. x - 3चा आन्सर +2 पण असेल. ऑर किंवा हा जो x - 3 आहे त्याची किंमत -2 असली तरीसुद्धा त्याचं उत्तर आपल्याला 2 येणार आहे. बघा आत ह्याच्यात 2 असेल तरी 2च, -2 असेल तरी 2च, हेच लिहिले मी. आतलं ह्याचं उत्तर 2 पण असू शकतं किंवा -2 असू शकतं, तेव्हा त्याची व्हॅल्यू 2 येते. ही कन्सेप्ट आपल्याला पुढे न्यायची आहे. आता ह्याच्यातून ह्या किमती काढायच्या असतात. म्हणजे ह्या इथली संख्या जी आतली होती ना ती अशी लिहायची होती. आता ही आतली संख्या लिहित असताना हे मी फक्त आता केवळ मूल्यात चिन्ह काढून टाकतो बघा. हे बघा असं आतलं असं ही संख्या आहे ना त्याची किंमत 2 असेल आणि याची किंमत याचं व्हॅल्यू 2 असेल. हे बघा. आता केवळ मूल्याचा अर्थ समजला का बघा तुम्हाला. हा x - 3ची व्हॅल्यू +2 असेल म्हणून त्याचं उत्तर 2 आलं असेल, किंवा ह्या x - 3चा आन्सर -2 आला असेल तरीसुद्धा त्याचं उत्तर 2 येणार. ही कन्सेप्ट समजली का बघा तुम्हाला. हा आतील जो भाग आहे. आता मी इथं केवळ मूल्य लिहिलं नाही आहे. ह्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ह्या फिनॉमिनामधून आपण ह्या 2 रेषांच्या ह्या सिम्बॉलमधून आपण आता बाहेर काढलो. बाहेर काढताना अशी गणिती संबोध असा आहे तिथं. हा आतील भाग आहे तो +2 आला तरी पण बरोबर आहे आणि -2 आला तरी पण बरोबर आहे. असा x आपण चॉईस करतो ह्यातला. आता हे सिम्प्लिफिकेशन बाळगून तुम्ही शिकलाय. आता हे हाऊ टू सॉल्व दिस एकदम सोपं गणित होईल तयार. x = 2 +2 म्हणजे +2 लिहिला. हा x - 3 आहे तो काय होणार सांगा बरं. +3 होणार. x ची व्हॅल्यू किती आली बघा 5, किंवा ऑर x = -2 + 3. आन्सर किती आले सांगा बरं. असं नका करू. हे असं मायनसवर असं करतात बघा. हे मायनसवर बोट ठेवायचं 2 आणि 3 5 झालं सर आणि -5 नाही. हे मायनस प्लसचं काय होणार सांगा. मायनस प्लसचं सबट्रॅक्शन होणार आणि त्याचं आन्सर हे +1 येणार. ओके. याचा आन्सर +1 येणार. या गोष्टी ज्या मुलाला चांगल्या रीतीने कळालेत, हे -2 -3 -2 + 3 हे ज्याला कळालं, हे -3 + 2 ह्याचं आन्सर करता आलं ना, हे मॅथ्समधलं सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. हे क्लिअर पाहिजे तुमचं. हे जे शिकतो ना आपण 3 + 2 5 दोघांचं ॲडिशन का करायचं. ह्याचं दोघांचं साईन सेम आहे म्हणून. इथं सुद्धा दोघांचं ॲडिशन करायचं आहे का. दोघांचं साईन सेम आहे म्हणून. पण इथं मात्र काय करायचं आहे. दोघांचा डिफरन्स साईन्स आहेत आणि त्यामुळे त्यांचं सबट्रॅक्शनच करायचं आहे. हा बघा हा येणार ग्रेटरचं साईन येणार. 3 मधून 2 गेले इथं ग्रेटरचं साईन येणार. या संकल्पना तुमच्या क्लिअर असायला पाहिजे. गणित चांगलं मजबूत होण्यासाठी आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. बघा जेव्हा दोघांचं साईन सेम असतं तेव्हा आपण ॲडिशन करायचं असतं आणि सेम साईन द्यायचं असतं. जेव्हा अपोजिट साईन्स असतात तेव्हा त्याचं सबट्रॅक्शन करायचं असतं आणि ग्रेटरचं साईन आन्सरला द्यायचं असतं. हा याचा मूलभूत कन्सेप्ट होता. आणि हाच कन्सेप्ट तुम्ही प्रॉडक्टसाठी सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. प्रॉडक्ट म्हणजे हे 3 × 2चं उत्तर काय येणार. -3 याचं गुणाकारासाठी हे बघा असं होणार आणि याचं असं होणार. ही अशी सोपी ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुमच्या क्लिअर असायला पाहिजेत. याचा आन्सरसुद्धा तुम्हाला हे 3 × 2 = 6 होणार. हे 3 × 2 = 6 होणार. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता इथं मात्र दोन्ही एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे तरी हे -6 हे -6 होणार. या गोष्टीवर तुमचं विशेष कमांड असायला पाहिजे. इथंसुद्धा ह्याचा आन्सर प्लस येणार. ह्याचा तुम्ही काय केला त्याचा अर्थ समजला का बघा. एक्सची किंमत तुम्ही इथं 5 घेतला. 5तून 3 गेले 2 राहिलं. +2 आले तरी उत्तर 2च. आणि एक्सची किंमत तुम्ही 1 घेतला. 1 - 3
1 वजा 3 -2 आलं, -2 आलं तरीसुद्धा त्याचं उत्तर 2 घ्यायचं आहे. ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू या कन्सेप्टची मूळ सुरुवात आहे. समजलं? न्यू कन्सेप्ट आहे म्हणून थोडंसं शिस्तीत घेतलं आपण. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे आतली संख्या पॉझिटिव्ह 2 असेल किंवा निगेटिव्ह 2 असेल, त्यासाठी एक्सची किंमत काय असली पाहिजे. अर्थ समजला का बघा गणिताचा. तुम्ही जी किंमत काढलात ती किंमत 5 घेतलात तरी बरोबर आहे. 5मधून 3 गेले अधिक 2 आलं तरी उत्तर 2च येणार. 1मधून 3 वजा झाले तरी याचं उत्तर -2 आलं तरीसुद्धा त्याचं उत्तर 2 येणार. हेच आपण इथं लिहिलेलं असतं. हा भाग आपल्याला पुढे न्यायचा आहे. ही कन्सेप्ट्स आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचे. चला मग पुढे जाऊया. ओके, चला बाळांनो पुढे जाऊया. मग एक्झरसाइज 2. तुम्ही निवांतमध्ये सोडू शकाल अशी सोपी गणिताची आहे. सोपा एक्झरसाइज आहे. गणित सोपंच आहे, फक्त ते समजलं पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. तुमचं गणित पक्कं व्हावं, मजबूत व्हावं, जुन्या संकल्पना क्लिअर व्हाव्यात अशी ही भावना आहे. शांतरित्यानं अभ्यास करत आहात. हां, चला फाइंड द व्हॅल्यू. किंमत काढा. पहिला प्रश्न मधला पहिला बघा. एकदम सोप्या कन्सेप्ट्स मांडलेत, सहज सोडू शकाल तुम्ही. 5 - 2. 5मधून 2चं सबट्रॅक्शन होते, करून टाका. काय आन्सर आलं सांगा. 5 - 2चा आन्सर 5 नाही आहे, आपण 15 आहे. हां, 15 - 2 करा. काय आन्सर आलं सांगा बरं. 15 - 2 13. लास्ट आन्सर इज, काही आत पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल ते पॉझिटिव्हच घ्यायचं आहे डिस्टन्सशी कम्पेअर करून. ओके, अगेन पुढे जाऊया आपण. सेकंड एक्झाम्पल बघा जरासं बाळांनो. ह्या केवळ मूल्याच्या चिन्हामध्ये ह्या 2 रेषा, हे केवळ मूल्याचं चिन्ह आहे. 4 - 9 याची व्हॅल्यू काढायची आता. 4 - 9. पुन्हा मी आतच बघा प्लस मायनसचं सबट्रॅक्शन करणार. प्लस मायनस सबट्रॅक्शन करायचं आणि ग्रेटरचं साईन द्यायचं आहे. यांची वजाबाकी करणार आहे. 9तून 4 गेले, 5 राहिलं. मोठ्याचं चिन्ह देणार आहोत आपण. काय देणार सांगा बरं. वजा. व्हॉट इज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -5. इट मस्ट बी 5, पॉझिटिव्ह 5. आलं लक्षात. ही कन्सेप्ट्स. थर्ड एक्झाम्पलमध्ये जाऊया. हां, असं आहे बघा थर्ड एक्झाम्पल. आता स्वतंत्र केवळ मूल्य आहेत. इंटू किती आहे बघा बरं. -4. ह्याचं सिम्प्लिफिकेशन करतोय आपण. बघूया. 7चं केवळ मूल्य येणार 7च, 7. -4चं केवळ मूल्य, जोपर्यंत ती व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, त्या केवळ मूल्याच्या आत आहे, तेव्हा ती केवळ मूल्याच्या चिन्हातून बाहेर पडणार आहे, तेव्हा ती पॉझिटिव्ह होणार आहे. हा संबोध आपण टप्प्याटप्प्यानं पुढं नेत चालू आहे. इथं बघा, जरी -5 असलं तरी +5 आला. इथं बघा 7 चोक 28 पळालो. ओके, बघा बरं. असं हे थोडंसं तुम्हाला अजून चांगल्या रीतीनं कन्सेप्ट्स क्लिअर व्हावा म्हणून ही 3 सोपी गणितं त्या पुस्तकामध्ये तुमच्या 2.5मध्ये आहेत. त्यात आलं लक्षात. ह्याचा वापर करून आपण सॉल्व क्वेश्चन नंबर 2मध्ये जाणार आहोत. आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये ह्याचाच वापर करायचा आहे आणि आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. चला तर मग क्वेश्चन नंबर 2मध्ये जाऊया. आर यू क्लिअर दिस कन्सेप्ट. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू बघा, हे सबट्रॅक्ट जरी -5 आलं तरी पॉझिटिव्ह 5 घ्यायचं आहे. ओके, ही त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे. ही कन्सेप्ट्स आहे तिथे पाठवा. ओके, चला तर मग पुढच्या एक्झरसाईजमध्ये पुढच्या क्वेश्चन नंबर 2मध्ये जाऊया आपण आता. चला क्वेश्चन नंबर 2 सोडवा. एकदम सोपं आहे बघा. आजचा अभ्यास तरी तुम्हा सर्वांना नीटपणे समजेल. पाठीमागच्या अभ्यासमधल्या काही मुलांनी शंका पाठवल्या आहेत, चांगली गोष्ट आहे. त्या शंकांचंही निरसन आपण करणार आहोत. असंच ॲडजस्ट करत पुढे जाणार आहोत आपण. आता जरा बऱ्यापैकी आपण की सेकंड टॉपिक्स मोस्टली लेक्चर्स बऱ्यापैकी आता आपण इतरांच्या बरोबर आलेलो आहोत. म्हणजे ज्यांनी तुमचं जरासं पहिले काही अभ्यास थोडेसे जलद रीतीने घ्यायचे होते, कारण थोडंसं तुम्ही झालं होतं, थोडं शिकला होतं म्हणून. हां, आता न्यू कन्सेप्ट्स किंवा नवीन भाग अतिशय समजून घेऊन आपण ते पूर्ण करणार आहोत. हां, पुन्हा एकदा ह्या कन्सेप्टचा अर्थ लक्षात घ्या. ही जे केवळ मूल्याच्या संख्येमध्ये जी संख्या आहे त्याचं मूल्य बाहेर पडण्यापूर्वी, केवळ मूल्याच्या चिन्हातून बाहेर पडण्यापूर्वी त्याचं जे मिनिंग आहे, त्याचं जे आन्सर होतं, इट मे बी पॉझिटिव्ह 1 असेल, तरी पण पॉझिटिव्ह 1 आला असेल, ऑर किंवा हे 3x -5चं आन्सर काय असेल सांगा बरं. आतली व्हॅल्यू निगेटिव्ह 1 असेल तरीसुद्धा त्याचं उत्तर 1 आलं असेल. हा संबोध घेऊन हे प्रॉब्लेम सॉल्व करतोय. आता हे पुढचं तुम्हाला माहिती आहे सगळं, हाऊ टू सॉल्व दिस. तुम्हाला निश्चितपणे ही एक्झाम्पल्स 8th स्टँडर्डमध्ये थोडंसं झालं आहे.
बघा बरं आता काय करायचं असतं हे सोल्युशन करताना. काय करायचं असतं सांगा बाळा जरा, काय करायला पाहिजे बघा. संख्यांना आपण पक्षांतर करतो तेव्हा पक्षांतराचे नियम पाळतो. जसे रस्त्यावरून जात असताना सुद्धा आपल्याला नियमाचं पालन करावं लागतं. डाव्या बाजूनं जावा नेहमी, बरोबर ना. सिग्नल मोडू नका. तसे इथलेही काही गणिती सिग्नल्स आहेत ते ब्रेक करायचे नाहीत, ते नियम नीट पाळायचा आहे. चुकीचं काय, सिग्नल ब्रेक केला की काय होतं माहिती आहे तुम्हाला. 3x = 1. आता -5चं काय होणार सांगा बरं. -5चं तुम्ही जर -5 लिहिलात तर तुम्ही सिग्नल मोडलात. काय होणार सांगा, हे प्लस होणार. शुअर. x = 5 + 1 म्हणजे क्लिअरली 6 आहे. आता हा 3x असा आहे इथं. 3 आणि xमध्ये कोणतंही चिन्ह नाही म्हणजे नक्की गुणाकाराचं चिन्ह आहे. x = 6/3. व्हॉट इज आन्सर हिअर. 3 × 1 3, 3 × 2 6 असं उत्तर आलं. किंवा आता पुढचा संबोध हा तुम्हाला येईल तरी पण आपण सॉल्व्ह करूया. ह्या चिन्हांकित संख्यांच्या मध्ये थोडंसं तुम्ही चुका करता. हे म्हणजे चिन्हांचे नियम तुम्हाला असे पक्के असायला पाहिजेत. पुन्हा एकदा पुढे जाऊया. अगेन 3x = -1 + 5. नीट बघा, हा -5 इथं जाताना प्लस झाला आहे. हा -5 सुद्धा प्लस होणार, तो मायनस होणार नाही. रूल्सचं पालन मॅथ्समध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. पक्षांतर करत असताना निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाली. 3x = आता पुन्हा असं करू नका. हे मायनसवर हात ठेवायचा आणि हे 5 आणि 1 6 आणि वजा लिहू नका. हे एकाचं साईन, हे इथं अपोजिट साईन्स आहेत. एकाचं निगेटिव्ह आहे आणि एकाचं पॉझिटिव्ह आहे. जेव्हा अपोजिट साईन असतात तेव्हा त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन 4मधनं 5मधनं 1 गेला, 4 राहिले आणि आन्सरला ग्रेटरचं साईन द्यायचं आहे. ह्यापैकी -1 -1 आणि +5 मधला हा +4 येणार. म्हणजे 4 लिहिला तरी त्याचा अर्थ +4 झाला. 4/3 हे 3 ह्याला भागिले झालं. अशा रीतीने हे पहिलं एक्झाम्पल जे होतं त्याचं आन्सर काय आलं बघा. लास्ट आन्सर आपण असं लिहिणार आहोत. x = 2 ऑर किंवा x = 4/3 हे याचं मिनिंग होणार. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू केवळ मूल्य कन्सेप्ट पण हा +1 असेल किंवा -1 असेल तरी आपण हे असं सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही फक्त निरीक्षण करणार आहात आणि तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणार आहात. तुमच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी वाढावी. हे आहे तसं लिहून घेऊन गणित सोडवणं हे असं नाही अपेक्षा. तुम्हाला स्वतः गणिताला सोपं आहे किंवा गणित सोडवण्याची कुवत निर्माण व्हावी हा आमचा प्रमुख हेतू आहे. चला पुढे जाऊया. गणिताला गणित तज्ज्ञांनी समृद्ध केले. लेखक पाठ्यपुस्तक निर्मित मंडळांनी त्याची निर्मिती केली. अत्यंत चांगल्या रीतीने ह्या कन्सेप्ट्स मांडलेत. या कन्सेप्ट्स हळूवारपणे तुमच्या मनामध्ये रुजवणं हे शिक्षकाचं काम आहे. हे काम आम्ही सर्वजण, तुम्ही सर्व शिक्षक, तुमचे सर्व शिक्षक तुमच्याबरोबर आहेत. नक्कीच कॉन्फिडन्सली राहा. थोडं पॉझिटिव्ह दृष्टिकोनाकडे आपण चाललो आहे. लवकरच शाळेची घंटा वाजण्याची शक्यतासुद्धा निर्माण होत चाललेली आहे. चांगली गोष्ट आहे. तेव्हा आपण प्रत्यक्ष भेटणारच आहोत. ओके, चला बाळांनो पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 मधला दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. आता बघा बरंसं काय एक्झाम्पल आहे आता. 7 - 2x = 5. 7 - 2x = 5. How to solve this problem? We get our result. What is value here? पुन्हा आता माहीत झालं तुम्हाला माहीत झालं बघा. आता सर नेमकं काय करणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे. हे एकदा पॉझिटिव्ह घेणार आहेत, एकदा निगेटिव्ह घेणार आहेत आणि नेहमीच्या रेग्युलर पद्धतीने सोडवणार आहेत. तुम्ही सोडवू शकाल. तरी पण मी तुम्हाला थोडीशी हेल्प तुम्हाला करतो. फक्त कॉन्फिडन्सली राहा. माझं चुकतंय का की अशी भीती वगैरे बाळगू नका. करत राहा. यू डन धिस. काही चुका लिहित असताना माझ्याकडून होण्याची शक्यता आहे. मीही माणूस आहे. चुकून म्हणजे नजर चुकीनं वगैरे होण्याची शक्यता राहते. 7 - 2x = +5. थोडंसं सिन्सिअर राहूया. बरोबर. त्यानंतर 7 - 2x = -5. ह्या दोन्ही किमतीचा आन्सर हे 5 येते. हा संबोध तुमच्या मनात रुजला पाहिजे म्हणून हे 2दा लिहायचं असतं. पुढची रेग्युलर मेथड. आता हे रेग्युलर मेथडनं जाऊया. मी जरा असं करू का ह्याला. हे 7ला आता हे -2x आहे ते मी इकडे पाठवतो. बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला पाठवतो. त्यामुळे तो आपोआपच x हा पॉझिटिव्ह आला तर अधिक चांगलं होईल. त्यानंतर इथं काय करतो बघा. हा 5ला या बाजूला आणतोय. मी 2 पक्षांतर केलं. हे -2ला ही बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवलं, अधिक झालं आणि हे इथं आलं बघा. असं झालं. बोला आता पुढं.
थोडंसं ॲडिशनल टेक्निक्स आपण 2 इज इक्वल टू 2x. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x हिअर. आपण एक्सची किंमत शोधायला चाललो आहे. 2 आणि एक्समध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, ते ह्या दोनकडे येताना भागिले होणार आहे. दोन समान संख्येचा भागाकार 1 असतो, शून्यांना सोडून. x बरोबर 1, x बरोबर 1 हे त्याचं उत्तर आहे. चला तर मग पुढे जाऊया. पुन्हा आपण हीच कन्सेप्ट थोडंसं आरामदायी होईल, सोपं होईल, चिन्ह बदल. पुन्हा इथं करूया. पुन्हा मी वजा 2x ला का हलवलं बघा, आपली एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह यावी हा हेतू आपला साध्य झाला. अशी सिम्प्लिसिटी आपण त्या एक्झरसाईजमध्ये आणू शकतो. ऑर ह्या स्टेप्स असंच राहू दे. मी इथं लिहितो 7. अगेन आता हा +5 होता, तो -5 झाला नाही का. आता हा -5 इथं येताना हा काय होणार सांगा बरं, +5 होणार. आणि हे -2x इथं जाताना 2x होणार. आपल्या पल्ल्यासाठी काही पालकसुद्धा गणित शिकत आहेत, चांगलं वाटेल. पालकांचे अतिशय चांगले फोन्स वगैरे येत आहेत. बघूया. 12 झालं. 12 इज इक्वल टू 2x. अगेन 2 पुन्हा डिवाइड होणार. 12/12/2 दॅट्स x. बे एके बे सख्ख 12, x व्हॅल्यू 6 आली बघा. हे त्याचं सोल्युशन असेल. x बरोबर 6 हेही उत्तर असेल. तुम्ही जे गणित सोडवलात त्याचा अर्थ समजला का बघा. तुम्ही एक गणितातला एक आनंद घ्यायचा असतो. येस इथं काय लिहिलं होतं बघा. ह्याची किंमत 5 येते की नाही बघूया. आता एक्सची किंमत 1 भरूया. याची किंमत +5 येते की नाही बघा. 7 - 2 × 1 7 - 2 7 - 2 5 आलं. जर तुम्ही एक्सची किंमत इथं 6 घेतला, 6 × 2 = 12 पण वजा, आणि 12मधनं 7 आता जाणार, 5 राहिले पण -5 राहिले. हा त्याचं मिनिंग होतं. ही खालून वरती जेव्हा आपण तुम्ही कम्पेअर करता, म्हणजे म्हणून ह्याचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू हे 5 असं ते सम होतं. ह्या दोन्ही किमतीसाठी सुद्धा हे सॅटिस्फॅक्शन होतं, म्हणून आपण हे प्रॉब्लेम असं सॉल्व्ह करतो आहोत. ओके बाळांनो. ओके चला पुढे जाऊया. हे असं होतं. सेकंड एक्झाम्पल, थर्डमध्ये जाऊया. थर्ड एक्झाम्पलमध्ये जाऊया. बघूया तर मग तिसरं एक्झाम्पल 2.5 मधलं बघा काय आहे आता. थर्ड इन 2.5 दॅट इज इक्वल टू 8 - x/2 इज इक्वल टू 5. चला घ्यायचंच नाही की नाही, घेऊया. चला बघ. ओके चला बरं. ह्याचं पुन्हा केवळ मूल्याला सोडून आपण ह्या दोन रेषांना काढून टाकून आपण एकदा त्याची व्हॅल्यू +5 घेतो आणि एकदा निगेटिव्ह घेतो. 8 - x/2 इज इक्वल टू +5 मीन्स 5 किंवा +5 लिहितो. ऑर 8 - x/2 इज इक्वल टू -5. क्लिअर इट. सिम्पल आहे, रेग्युलर पद्धतीने आपण चाललो आहे. चला पुढं. पुन्हा भागिलेचं पहिल्यांदा काय करूया, या बाजूला 2 न गुणूया किंवा या बाजूला 2 न गुणूया, म्हणजे हे 2 निघून जाईल. असं करूया. आता हे 8 - x आहे ना, त्याला भागिले 2 आहे, ते मी पक्षांतर करतोय, ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेतोय. तेव्हा जे भागिले आहे, जे वजा होतं ते अधिक होतं, जे वजा आहे त्याचं चिन्ह बदलून अधिक होतं. समजा अधिक असेल ते बरोबर चिन्हाकडे करताना वजा होतं, जे गुणिले आहे ते भागिले होतं. पण जे भागिले आहे ते काय होणार सांगा ना. ह्या 8 - x ला 2 हा काय आहे सांगा बरं, भागिले आहे, तो 5 कडे पाठवत असताना आता शुअरली हा गुणिले होणार. दोन्ही पण करून ठेवूया. इज इक्वल टू -5 × 2 असं होणार. कामच संपलं आता. ज्याच्यामुळं थोडंसं आपल्याला हे वेगळं गणित वाटत होतं, ह्या भागाकार भागिले 2मुळं ह्या भागिलेचं गुणिले करायचं राईट्स आपल्याकडे आहेत. हे गणितातलं फ्रीडम आहे. तुम्ही एखादी संख्या ॲड करू शकता, एखादी सबट्रॅक्ट करू शकता. पक्षांतर करताना फक्त गणिताचे नियम पाळा. भागिलेचं गुणिलेच होणार, गुणिलेचं भागिले होणार, हे नियमांचं पालन करायचं आहे आपल्याला. 8 - x इज इक्वल टू 10. पुन्हा हा x निगेटिव्ह आहे म्हणून मी पक्षांतर करतो. 8 - 10 इज इक्वल टू x. 8 - 10 इज इक्वल टू x. संख्येकडे आणूया. 8 मधून x जात नाही कारण x हा व्हेरिएबल आहे. पण ह्या नंबरला जेव्हा आपण इथं आणतो तेव्हा आता बघा बरं, 10 मधून 8 जातात ना, गेले. पण संख्याच्या
ह्या चिन्हांकित संख्यांच्या गुणाकार भागाकाराच्या नियमानुसार ह्याचं प्लस साईन आहे, ह्याचं मायनस साईन आहे. प्लस मायनसचं सबट्रॅक्शन करतो आणि आपण ग्रेटरचं साईन आन्सरला देतो. त्यामुळे हे असं होणार. एक्सची किंमत -2 आली बघा. आलं लक्षात? सेम पॅटर्न आपण इथं करूया. 8 - x इथं आता ग्रेटरचं साईन हे प्रॉडक्टमध्ये नाही बरं का. प्रॉडक्टमध्ये काय आहे बघा बरं. सेम साईनचं जे आहेत ना, सेम साईनचं आहेत ना, त्याचं गुणाकार हे पॉझिटिव्हच येतं. पण ज्यांचं अपोजिट साईन्स आहेत, एक निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, याचं आन्सर हे निगेटिव्ह येतं. आता हा निगेटिव्ह आहे आणि ह्याला साईन नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा प्रॉडक्ट हा निगेटिव्हच येणार. हे -10 होणार. पुन्हा आपण काय करूया. 8 आईचा ठेवूया. हा प्लस होईल. एक्स इथं जाईल. किती झालं बघा आता हे 18 = x. असं याचं सोल्युशन. एकदा 18 पण बरोबर आहे आणि 18 हे पण उत्तर बरोबर आहे आणि -2 हे पण उत्तर बरोबर आहे. पुन्हा एकदा बघा, जे घेतलं होतं ते बरोबर आहे की नाही बघा. एक्सची किंमत -2 इथं ठेवा. 8 - -2/2 मीन्स 8 - प्लस होणार. असं करा नका. 2 ला 2 गेले, जात नाही आहेत ते. कधी जातात बघा. सर आम्ही भरपूर वेळा घालवलं आहे. कधी घालवलं आहे बघा तुम्ही. असं असेल तर जातं ते. असं नाही जाणार. सगळ्या गणिताचं सगळे पुस्तकं बदलून टाकावं लागतील. 2 + 2 हे 2 ला 3 गेलं असं नाही करायचं. हे असं समजा की हे असं गणित आहे. 8 + 2 2 असेल. याचं उत्तर तुम्ही हे 2 ला 2 गेलं आणि 8 राहिलं असं नाही होणार. 8 आणि 2 10 ला भागायचं आहे. हे जाणार नाही. असं जात नाही. हे लक्षात घ्या. गुणाकाराचं चिन्हाचं असताना फक्त हे जाऊ शकतं. नीट लक्षात आलं आता. हां, असं हे गणित होतं. 10 झालं. 10चं निम्म हे पॉझिटिव्ह 5 आलं. समजा तुम्ही 18 घेतलात. 8मधनं 18 गेले. -10 आले. -10 ला 2ने डिवाईड केलं की त्याचं आन्सर -5 येते. आलं लक्षात. म्हणून हे त्याचं उत्तर आहे आणि शुअरली ते करेक्टसुद्धा आहे. अगदी बरोबर. चला पुढे जाऊया. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही कन्सेप्ट अशी होती. यानंतर चला मग पुढे जाऊया. पुढचं एक्झाम्पल बघा. 2.5 मधलं. थोडंसं वेगळं वाटलं की आपण ते गणित घेतोच आहे. तुम्हाला हे काही मुलांनी काही शंका वगैरे पाठवत आहेत. तेही गणित आपण रिव्हिजनमध्ये घ्यायचे आहेत. घेऊया आपण. आता अभ्यासक्रमावरती म्हणजे थोडंसं लेवलला आलो आहे आपण. इतर जे की ह्याच्यामध्ये हे पुढं असावं एकदमच सुरुवात जराशी जलदगतीनं करण्याची आवश्यकता भासली आणि त्यामुळे आपण थोडंसं फास्टली गेलो. त्याची गरज होती. चला पुढे जाऊया आता. एक्झाम्पल नंबर 4 बघूया. तर मग काय म्हणते बघा. 4 एक्झाम्पल. 5 + x/4 हे सगळं मॉड्युलसमध्ये आहे बघा. हे सगळं केवल मूल्याच्या चिन्हामध्ये आहे. = 5. पुन्हा गणित सोडवण्याचं टेक्निक्स तुम्हाला माहिती आहे. आता एकदा पॉझिटिव्ह याचा आन्सर पॉझिटिव्ह 5 असू शकेल किंवा निगेटिव्ह 5 असू शकेल. कशाचं विदाऊट ॲब्सोल्यूट म्हणजे त्याचं 5 + x/4 जे केवल मूल्याच्या संख्येमधला जो पॅटर्न आहे त्याचा किंमत हे पॉझिटिव्ह 5 असू शकेल. ऑर 5 + x/4 याची व्हॅल्यू निगेटिव्ह 5 सुद्धा असू शकेल. बोथ आर राईट. देन वी गेट द व्हॅल्यू इज एक्झॅक्टली 5. इट मे बी निगेटिव्ह 5 और पॉझिटिव्ह 5. हेच आपण कन्सेप्ट पुढं नेत चाललो आहे. चला तर मग पुढे जाऊया. काय होते बघा. आता पुन्हा पक्षांतराचे नियम आहेत तसं करूया आणि मग आपण आन्सरपर्यंत पोहोचूया. हां, x/4 + 5 लिहिलं की +5 लिहिलं. पण हा 5 हा -5 होणार. x/4 = 5 - 5 क्लिअरली 0. ओके. आता पुन्हा आपल्याला x ची किंमत काढतोय. आता हा 4 ह्याला डिवाइड आहे. आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातोय. आता भागिले आहे तो काय होणार सांगा बरं. गुणिले होणार. 0 × 4. 0ची 4 टाइम्स. शून्याला कुठल्याही संख्येनं गुणलं. हां, त्याचं आन्सर काय ते सांगा. 0 × एनी नंबर. येस. इज इट राईट. 0. अगेन आपण पुढं जाऊया. जरासं पुढं जाऊया. x/4 हे ऑर आहेच. -5 आहेच. हा पॉझिटिव्ह 5 नीट लक्षात घ्या. हा इथं झाला निगेटिव्ह झाला. हा पॉझिटिव्ह 5चा आहे. हा पुन्हा इथं निगेटिव्ह 5 होणार. हा पण बदल 5 असा होता. हा
x/4 इज इक्वल टू हा समान चिन्हांची बेरीज करावी व उत्तराला समानतेच चिन्ह द्यावे. मायनस मायनसचं ॲडिशन होणार, पण बघा 5 + 5 10 मीन्स +10, -5 10 बट साईन इज निगेटिव्ह. ओके, -10. 5 आणि 5 10 बरोबर, -5 -5 10च उत्तर आहे, पण साईनकडे नीट लक्ष द्या, हे मायनस आहे. x इज इक्वल टू -10 × 4. x इज इक्वल टू व्हॉट इज आन्सर देअर? बोला काय आन्सर आहे ना. हां, पुन्हा इथं साईन आहेत, प्रॉडक्ट 10 × 40 झाले. आता ग्रेटर साईन नाही, अपोजिट साईनचा प्रॉडक्ट जो असतो पॉझिटिव्ह निगेटिव्हचा हा निगेटिव्ह असतो, म्हणून हे -40 होणार. आलं लक्षात? असा हा 2.5 हा एक्झरसाईज इथं पूर्ण होतो. पुढचं काम तुमच्यासाठी असं आहे, तुम्ही हा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही संकल्पना तुम्हाला मनापासून समजली असेल, न बघता पटपट सोडवत चला. सोपा भाग आहे, त्यामुळे परीक्षेमध्ये तो नक्की येणार आहे. प्रश्नसंच 2मध्ये फार सुंदर प्रश्न आहेत. तुम्ही सेल्फली मुलांनी काही प्रश्न सोडवून माझ्याकडे पाठवलेत, त्याच्यातली काही आव्हानात्मक जे प्रॉब्लेम वाटले ते आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया. जरा परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, आवर्ती, खंडी, त्याचा पहिल्यापासून जो भाग आपण दुसरा वास्तव संख्या हा धडा तसा मोठा आहे. आणि वास्तव संख्या ही संकल्पना पण तशी मोठी आहे. ह्यात व्हरायटी भरपूर आहेत, सर्व संख्यांचा आपण शोध घेतो आहे. ह्याच्या पलीकडच्या संख्यासुद्धा तुम्हाला 10वीपर्यंत हे वास्तव संख्याच आहे, त्या पलीकडच्या संख्यासुद्धा आपल्याला शिकायच्या आहेत त्या 11वी 12वीमध्ये. तर फार छान असं प्रश्नसंच बनवलं आहे, जरूर ट्राय करा. जर काय प्रॉब्लेम आले किंवा ह्यातली जी आव्हानात्मक गणितं घ्यायची आहेत, ह्यातली थोडीशी वेगळी वाटणारी जर गणितं तुम्हाला दिसली तर तुम्ही जरूर मला पाठवा, कळवा तसं की आपण हे गणित आपण त्यातून घेऊया. सर्वांना काय करत आहात तुम्ही? सर्वजण नीटरित्या बघत आहात, चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करताय. क्रमशः बघा, तुम्ही जरी 8वीत असलात तरी, जरी आता 9वीत शिकत असलात तरीसुद्धा 8वीचे जे आपले लेक्चर्स आहेत, जे धडे आपले चुकलेले आहेत तेही सगळे कानावर जाऊ देत. त्या गोष्टी तुमच्या गणित ही संकल्पना ही क्रमनवीत असते. पाठीमागच्या अभ्यासावरून पुढचा अभ्यास, पाठीमागच्या इयत्तेवरून पुढचा अभ्यास शिकत असतो. त्यामुळे 8वीमध्ये हा धडा माझा समजायचा राहिला आहे असं ज्यांना वाटेल ते बघा, त्याचा सराव करा की जे तुम्हाला 9th 9वीमध्ये 10वीमध्ये ते निश्चितपणे उपयोग पडेल. म्हणून मुलांनी सिरियलमध्ये नुसार की एकाच ठिकाणी आता सगळं देणं जरासं इम्पॉसिबल होत चाललं आहे. मग 8वीचं पण चॅनल आहे, त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता किंवा 8वीच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. आपण यातले जे थोडेसे वेगळे सम्स वाढतील प्रश्नांच्यामधले तेही मुलं पाठवत आहेत, त्या पद्धतीने आपण घेत राहूया. ओके, सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सर्वांचं मनपूर्वक आभार. चांगल्या रीतीनं सहकार्य देत आहे, चांगल्या रीतीनं अटेंडन्सी राहत आहे. सर्व पालकवर्गानेही मुलांना मोबाईल्स, फोन उपलब्ध करून दिलेत. व्हॉट्सअपवरती मुलं गणितच बघतायत का, ह्याच्याशिवाय दुसरं काही बघणार नाहीत, हे निरीक्षण करणं आपलं काम आहे. जेवढं म्हणून त्यात रंजकता आणता येईल, जेवढं म्हणून इंटरेस्ट निर्माण करता येईल मुलांचा, हे आम्हा सर्व शिक्षकांचं कर्तव्य आहे. आम्ही काहीही वेगळं करत नाही. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांचं जे काम आहे ते सहजरित्या सुलभपणे मुलांच्या पुढं मांडायचं आहे आणि तो अजून अभ्यास सहज करण्यासाठी त्यांना मदत करायची आहे. ओके, पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. आपण लवकरच पुढच्या व्याख्यानामध्ये भेटूया. ओके.